तर आपण सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे हाऊ टू क्रिएट अ परफेक्ट लिंक्डइन प्रोफाईल. तर सत्र सुरू करायच्या आधी सर्वांना मराठीमध्ये बोललेलं कळणार आहे की आपण असे कोणी आहेत ज्यांना मराठी अजिबात कळत नाही, तर आपण हिंदी किंवा इंग्लिश मध्ये घेऊ शकतो. तर ओमकारजी तुम्ही सांगा काय करायचं. मराठी प्रिफरेबल आहे का? मराठीमध्येच घेऊयात सर. ओके, ठीक आहे, चालेल. मग आपण आता सुरू करूया. आता याच्यात आजचा जो विषय आहे त्याप्रमाणे आजच्या या सत्राला दोन भागात आपण घेऊया. एक म्हणजे मी काही स्लाइड्स बनवून आणल्या आहेत, त्या मी दाखवीन आणि त्या मी एक्सप्लेन करीन. त्यानंतर माझं स्वतःच लिंक्डइन प्रोफाईल तुम्हाला दाखवेन आणि आपण मग लाईव्ह आपण काही गोष्टी बघूया. ठीक आहे, आता सुरुवात करतो. लिंक्डइन आता काय आहे? लिंक्डइन हे एक सोशल मीडिया साईट आहे, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला काही सोशल मीडिया साईट्सची आधीपासून माहिती आहे, जसं फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं. सोशल मीडियामध्ये ट्विटर आहे, युट्यूब किंवा टेलिग्राम पण आहे, व्हॉट्सअप पण आहे. आता ह्या सर्वांपेक्षा लिंक्डइन कसं वेगळं आहे ते आपण आधी थोडस अंडरस्टँड करूया. लिंक्डइन हे प्रोफेशनल यूज साठी बनवलेलं किंवा त्या स्पेसिफिक कामासाठी असलेलं सोशल मीडिया साईट आहे. ह्याचा आणि इतरांचं डिफरन्सिएशन या गोष्टीहून करता येईल की आपण फेसबुक, ट्विटर, युट्यूब या ठिकाणी आपण जे कंटेंट टाकतो तो बऱ्यापैकी आपला पर्सनल कंटेंट असतो, स्वतःबद्दलचा कंटेंट असतो किंवा आपल्या आवडीनिवडींबद्दलचा कंटेंट असतो. म्हणजे फेसबुक वरती आपण आपले फोटोज टाकतो, इंस्टाग्राम वरती आपण आपले फोटोज टाकतो, व्हॉट्सअप वरती आपण पर्सनली चॅट करतो लोकांबरोबर, आपले फॅमिलीचे ग्रुप्स असतात, इतर ग्रुप्स असतात. ट्विटर वरती सुद्धा आपण बऱ्यापैकी पर्सनल कंटेंट टाकत असतो. टेलिग्राम हा सुद्धा तिथे सुद्धा ग्रुप्स आहेत, तिथे सुद्धा इंडिव्हिज्युअली आपण लोकांशी कम्युनिकेट करतो. युट्यूब वरती व्हिडिओज आपण टाकतो. तिथे असं कुठलंच क्लासिफिकेशन नाहीये या सर्व प्लॅटफॉर्म्स वरती की ह्याचा पर्पस फक्त पर्सनल आहे किंवा फक्त प्रोफेशनल आहे. वेअरएज त्याला जर आपण कम्पेअर केलं की लिंक्डइन हे प्युअरली प्रोफेशनल यूज साठी वापरलं जाणारं सोशल मीडिया साईट आहे. आता याचा आपण एक फरक जाणून घेऊया. पण त्याआधी तुमच्यापैकी सर्वांनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे की कोणाकोणाचे लिंक्डइनचे पेजेस आहेत, कोण कोण वापरतोय सध्या लिंक्डइन. त्याने मला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्यापैकी किती जणांना लिंक्डइन बद्दलची माहिती आधीपासून आहे. ओके, ते प्रत्येकाने करायचंय आणि मग नंतर मी जेव्हा आपण डेमो साठी जाणार त्याच्या आधी मी त्या कमेंट्स बघेन, म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण किती म्हणजे आधीपासून किती लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे आणि आपण काय काय पॉइंट्स वरती फोकस केलं पाहिजे. तर आता इथे एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलंय की इतर सोशल मीडिया साईट्स वरती तुम्ही काय करता. तर मगाशी त्याच्या आधीच्या स्लाइडवर आपण बघितलं की फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, इंस्टाग्राम असो, तिथे आपण काय करतो. तर इथे डोनट्सचं एक्झाम्पल घेतले. आता डोनट्सच्या जागी तुम्ही काहीही ठेवू शकता. समजा एखादी बाईक घेतली, कार घेतली तरी सुद्धा चालेल. तर आपण काय करतो, फेसबुकवरती आपण त्याला लाईक करतो, त्या वस्तूचा त्या गोष्टीला आपण लाईक करतो. इथे टिंडरचं एक्झाम्पल दिलेलं आहे की इथे आपण कसं त्याचा वापर करतोय ते आपण लोकांना दाखवतो. इंस्टाग्राम वरती आपण त्याचे फोटोज शेअर करतो. हे पिंटरेस्ट आहे. पिंटरेस्ट वरती आपण टेक्स्ट टाईप करतो, किंवा रेसिपी दाखवतो. हे म्युझिक ऍपचं आहे, तर तिथे आपण त्या डोनट्स बद्दल ऐकतो. आता डोनट्स म्हणण्यापेक्षा इथे आपण कुठलाही त्या डोनट्सच्या जागी रिप्लेस करू शकता. बाईक्स बद्दल ऐकतो म्हणा, कार्स बद्दल ऐकतो म्हणा. आणि व्हॉट्सअप वरती आपण
तिथे विचारतो किंवा तिथे आपण स्टेटस ठेवतो, लोकांशी कम्युनिकेट करतो की तुम्हाला हे हवंय का. तर त्या याचंच जर कंपॅरिझन आपल्याला करायचं झालं तर याच डोनट्स बद्दल आपण लिंक्डइनवर काय करणार. लिंक्डइन वरती आपला एक स्पेसिफिक पर्पज आहे. तो पर्पज काय आहे की आपल्याला प्रोफेशनली या लिंक्डइन साईट वरती आपल्याबद्दल माहिती मांडायची आहे आणि त्या डोनटच्या संदर्भात जास्तीत जास्त लोकांशी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला लिंक्डइन मधून घ्यायची आहे. आता इथे एक्झाम्पल दिलंय की हे जे डोनट्स आहे त्याच्याबद्दल आपण काय काय इथे बघू शकतो की आपला जो गोल आहे, समजा आपला गोल असा आहे की आपल्याला अमुक एका कंपनीमध्ये काम करायचंय पुढे जाऊन. तर आपण इथे पहिला पॉइंट तुम्ही बघाल की आय होप टू ऑपरेट अ डोनट फ्रँचाईज, म्हणजे मला पुढे जाऊन स्वतःचं एक डोनट फ्रँचाईज ओपन करायचं. तर इथे डोनटच्या ऐवजी आपण म्हणू माझं स्वतःचं एक बाईकचं शोरूम करायचं किंवा मला एखाद्या बाईकच्या कंपनीमध्ये जॉब करायचा. ते दुसरा पॉइंट आहे बघा की आय एम लुकिंग फॉर अ जॉब इन अ डोनट कंपनी. तर एखाद्या बाईकच्या कंपनीमध्ये, कारच्या कंपनीमध्ये मला जॉब घ्यायचा. मला अमुक अमुक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे हे आपण सांगतोय. माझे डोनटच्या बाबतीत हे स्किल्स आहेत किंवा त्या पर्टिक्युलर विषयामधलं माझं नॉलेज किती हे आपण तिथे सांगायचा प्रयत्न करतोय. रेकमेंडेशन्स आपण मागतोय फॉर्मर त्या कंपनीतल्या लोकांकडनं की तुम्ही मला रिकमेंड करा त्याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी किंवा माझ्या जो काही गोल आहे तो गोल अचीव्ह करण्यासाठी. आता परत आपण येतोय व्हॉट इज लिंक्डइन. लिंक्डइनला आपण थोडं समजून घेऊया, त्याचं नेचर समजून घेऊया आणि तिथे काय प्रकारचा कंटेंट जातो, कसा जातो, तिथे आपण काय काय करू शकतो या काही गोष्टी आपण समजून घेऊया. आता लिंक्डइन काय, जसं आपण मगाशी बघितलं की लिंक्डइन हे स्पेसिफिकली बिझनेस प्रोफेशनल साठी असलेलं सोशल नेटवर्किंग साईट आहे. तर इथे काय होतं लिंक्डइन मध्ये, पीपल कनेक्ट विथ अदर पीपल. आता हीच गोष्ट फेसबुक वगैरे इतर सोशल मीडिया साईट्सवर होते, पण ह्यामध्ये बिझनेस हा शब्द तुम्ही बघताय स्लाइड वरती आहे की इथे बऱ्यापैकी बिझनेस कम्युनिटीची लोक त्यांच्याशी रिलेटेड असलेल्या किंवा इतर बिझनेसेस मध्ये असलेल्या लोकांबरोबर आपला एक नेटवर्क तयार करतात, एक जाळं तयार करतात. तर त्यामध्ये त्यांचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असू शकतात. कोणाला आपलं करिअर एनहान्स करायचं आहे, कोणाला आपलं बिझनेसला प्रमोट करायचं आहे, त्या विषयात कुठल्या एका पर्टिक्युलर विषयात शिकणारे विद्यार्थी असतील त्यांना त्या क्षेत्रात करिअर करायचंय म्हणून त्यांनी लिंक्डइन मध्ये ओपन केले अकाउंट. तर या सगळ्याचं मूळ काय आहे की लिंक्डइन हे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स किंवा रिलेशनशिप्स क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो. तर लिंक्डइन मध्ये आपण नेटवर्क तयार करतो अशा लोकांबरोबर ज्यांच्याशी आयदर आपल्याला काही शिकायचं आहे किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपलं करिअर पुढे न्यायचं आहे किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला बिझनेस करायचा आहे. आता तुम्ही जर बघितलं की फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा अशा ठिकाणी तुम्ही कुठलाही कंटेंट टाकला तर त्याला किती लाईक्स मिळतात, किती शेअर मिळतात किंवा आपल्या युट्यूब वरती एखादा व्हिडिओ टाकला तर त्याला किती व्ह्यूज मिळतात, ह्यावरती त्या पर्टिक्युलर तुमच्या पोस्टचं किती सक्सेस आहे हे तिथून लक्षात येतं. तर लिंक्डइन मध्ये त्याच्या पूर्णपणे उलट आहे असं आपण म्हणू शकतो की लिंक्डइन मध्ये तुमचं नंबर ऑफ कनेक्शन्स किती आहे यापेक्षा तुमच्या कनेक्शन मध्ये कोण आहे, कशा प्रकारचे लोक तुम्हाला कनेक्टेड आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की आता माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी मला कनेक्ट केलंय, माझ्याकडे 2 लाख लोक मला कनेक्टेड आहेत किंवा मला फॉलो करतात, पण माझी पोस्ट कोणीच वाचत नाही किंवा माझी पोस्ट ही तेवढ्या लोकांपर्यंत जातच नाही. तर मग त्या कनेक्शन्स असण्याला खरं तर काही अर्थ राहत नाही. कारण माझा जो उद्देश आहे लिंक्डइन यूज करण्याचा तो काय आहे, मला लोकांकडनं शिकायचंय, त्यांचं नेटवर्क मधून मला माझं करिअर ऍडव्हान्स करायचं आहे किंवा मला माझा बिझनेस वाढवायचा. जर माझी टाकलेली पोस्ट जर त्या पर्टिक्युलर लोकांपर्यंत पोहोचत नसेल
तर माझ्या त्या 2 लाख कनेक्शन्सला किंवा 20,000 कनेक्शन्सला काही अर्थ राहत नाही. म्हणून इथे महत्वाचा मुद्दा हा की नंबर ऑफ कनेक्शन्स इज लेस इम्पॉर्टंट दॅन द टाइप ऑफ कनेक्शन. तर इन शॉर्ट काय आहे की हु आर युअर कनेक्शन्स अँड हाऊ यू लेव्हरेज देम इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुमच्या कनेक्शन्स मध्ये कोण व्यक्ती आहेत आणि त्यांचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग करून घेता हे जास्त महत्वाचं, रादर दॅन की तुमच्या कनेक्शन्स मध्ये इतके हजार लोक आहेत. पुढे जाऊया आपण. लिंक्डइन कसं यूज करायचं, हाऊ टू यूज लिंक्डइन. आता यासाठी बेसिक गोष्ट काय आहे, पहिली की तुमचं तिथे एक अकाउंट असलं पाहिजे, एक प्रोफाईल तुम्ही तिथे क्रिएट केलेला असला पाहिजे. आता प्रोफाईल कसा असावा, काय असावा ते आपण बघणारच आहोत. दुसरा मुद्दा असा की वापरायच्या आधी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की लिंक्डइन हे प्रोफेशनल साईट आहे, प्रोफेशनल साठी असलेलं साईट आहे. त्यामुळे इथे जे काही तुम्ही कराल ते सर्व तुमच्या करिअरच्या दृष्टीने किंवा तुमच्या बिझनेसच्या दृष्टीने पोस्ट केलेलं असलं पाहिजे. तुमचं प्रोफाईल सुद्धा लिहिताना, त्याच्यातले डिटेल्स लिहिताना एकदम क्लिअरली हे मेन्शन्ड असावं की तुम्ही प्रोफेशनल आहात. तुम्ही इथे फक्त या तुमच्या पर्सनल गोल्ससाठी किंवा करिअर गोल्ससाठी आणि बिझनेस किंवा बिझनेस गोल्ससाठी तुम्ही तिथे आलेला आहात. हे 2 गोष्टी महत्वाच्या. आता लिंक्डइनचं साईट वरती जेव्हा तुम्ही साइन इन करता, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोफाईल तयार करता. आता त्याच्यासाठी काही फार असं टेक्निकल काही आवश्यकता नसते. आपल्याला फेसबुक वगैरेचे प्रोफाईल्स किंवा इंस्टाग्रामचे प्रोफाईल्स ओपन करताना आपल्याला कधीच कुठलं प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही. तसंच आपल्याला लिंक्डइनचे प्रोफाईल सुद्धा क्रिएट करताना काही फार विशेष करायचं नाहीये. आपल्याला त्यांच्या साइन इन पेजला जायचंय, तिथे आपलं ईमेल ऍड्रेस किंवा फोन नंबर आणि त्याच्यानंतर आपलं पासवर्ड वगैरे देऊन आपलं एक प्रोफाईल सेट क्रिएट करायचं. पहिले अकाउंट क्रिएट करायचं. त्यानंतर त्या अकाउंटच्या आत गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली एक फ्री प्रोफाईल तुमचं मिळेल. म्हणजे तुम्ही त्याच्यात माहिती भरायची आहे, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला द्यायचे नाहीये. एक फ्री अकाउंट तुमचं तयार होईल. आता फ्री अकाउंट मधून सुद्धा आपण बऱ्यापैकी नेटवर्किंग करू शकतो. ते कशा प्रकारे ते मी सांगणार आहे, पण बऱ्यापैकी नेटवर्किंग करता येतं. पण लिंक्डइनचे स्वतःचे काही असे फीचर्स आहेत ज्यांच्यासाठी काही पैसे भरावे लागतात आणि त्या फीचर्सचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. जसं इथे दिलंय बघा की फ्री वन म्हणजे जे आपलं फ्री अकाउंट असेल ते. तर ह्या प्रकारचे लिंक्डइन अकाउंट्स आहेत. याच्यात प्रत्येकाचा एक पर्पज वेगळा आहे. तुम्ही इथे बघाल की कोणाला करिअर्स मध्ये ऍडव्हान्समेंट करायची आहे तर त्याने प्रीमियम करिअर घेतलं, किंवा बिझनेस वाढवायचा आहे तर बिझनेस प्लस घेतलं. फक्त काही शिकायचं आहे तो उद्देश आहे. म्हणजे आता समजा तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला लिंक्डइन मध्ये अवेलेबल असलेल्या काही कंटेंटला तुम्हाला शिकण्यासाठी यूज करायचा आहे. तुम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी एक सेल्स नॅव्हिगेटर नावाचा एक प्रकार त्यांच्याकडे आहे, जे लीड्स जनरेट करून देतात किंवा आपल्याला सुचवतात. आणि एक प्युअरली रिक्रुटमेंटसाठी आहे, रिक्रुटर लाईट. हे कंपन्यांचे HR बऱ्यापैकी या सर्व्हिसेस यूज करतात. सिनियर लेवल प्रोफाईल्स सर्च करण्यासाठी आणि त्यांच्या कंपनीत असलेले ओपनिंग्स इथे पोस्ट करण्यासाठी या फॅसिलिटीजचा वापर करतात किंवा या प्रकारच्या सर्व्हिसेसचा वापर करतात. आता आपण या पेजवरती आपण बघितलं की इथे फ्री आपलं प्रोफाईल क्रिएट केला. आता प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत इनसाइड द प्रोफाईल, आपल्याला काय करायचंय. तर आतमध्ये आपला प्रोफाईल कसा असावा, तर तो आपला बिझनेस किंवा करिअरला रिप्रेझेंट करणारा असावा. म्हणजे आपण जो प्रोफाईल हा बनवतोय त्याच्यासाठी आपला मेन गोल काय, तर आपलं करिअर किंवा आपलं बिझनेस हे तिथून स्पष्टपणे दिसावं. त्याचबरोबर आपला गोल काय हे क्लिअरली असावं. म्हणजे आता त्या प्रोफाईल मध्ये काही आपण हायलाइट्स तिथे देतो
किंवा प्रोफेशनल समरी आपण लिहितो, तर त्या प्रोफेशनल समरीमध्ये आपला गोल एकदम क्लिअर असावा. त्याचबरोबर आपले एज्युकेशनल बॅकग्राऊंड, आपले की स्किल्स, आपल्याला याच्यापूर्वी असलेला एक्सपिरियन्स आणि आपले आधी आपण कुठे काम केलेलं असेल त्याबद्दलची थोडीफार माहिती, म्हणजे त्या कंपन्या, यांचं सगळं आपण डिस्क्रिप्शन तिथे दिल्यानंतर महत्वाचा मुद्दा आपला प्रोफाईल पिक्चर. आता बऱ्याचदा आपण बघतो की नेटवर्किंग साइट्स असतात, सोशल नेटवर्किंग साइट्स, त्यामध्ये प्रोफाईल पिक्चर्स हे आपले कॅज्युअल फोटोज टाकलेले असतात. पण लिंक्डइन या साइटवरती आपल्याला आपला एक प्रोफेशनली क्लिक्ड किंवा प्रोफेशनल फोटो आपल्याला तिथे टाकणं जास्त चांगलं. त्याचं कारण असं की ह्या साइटचा पर्पजच तो आहे की इथे प्रोफेशनल्स असणार आहेत. प्रत्येक जण जो तुमच्या वेबसाईटवर तुमच्या या प्रोफाईलवरती व्हिजिट करेल त्याला तुम्ही चांगले दिसला पाहिजे. तुमचा एक प्रोफेशनली असा काढलेला फोटो तिथे असला पाहिजे, कॅज्युअल नसावा. प्रोफाईल पिक्चर बरंच काही सांगतात आणि रिक्रुटर्स किंवा कोणी तुमच्याबद्दल तुमच्याशी बिझनेस करू इच्छिणारा असे व्यक्ती आधी तुमचा प्रोफाईल पिक्चर बघतात. आता यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी की नुसतं रिक्रुटर्स नाही तर ज्यांना तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट पाठवता, आता ते लोक सुद्धा तुमचं प्रोफाईल आधी व्हिजिट करतील आणि व्हिजिट करताना तुमचं प्रोफाईल पिक्चर सुद्धा पाहतील. तर त्यावरून त्यांना जे जज करता येईल त्याच्या बेसिसवरती ती लोक ठरवतील की तुम्हाला कनेक्शन तुम्ही पाठवलेले कनेक्शन रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायचंय की नाही करायचं. तर प्रोफाईल पिक्चर हे एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर आता आपण बघूया की प्रोफाईल तर क्रिएट झाला, आपण सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिली जी काही आवश्यक आहे. आपण डेमो बघताना पुन्हा एकदा या गोष्टी बघणार आहोत. पण एकदा प्रोफाईल क्रिएट झाला की नंतर काय करायचं, तर त्याबद्दल आता आपण या स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहोत. तर लिंक्डइन वरती कंटेंट कुठल्या प्रकारचा असावा. कंटेंट म्हणजे काय, की आपण काय पोस्ट करणार लिंक्डइनवर. आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा या ज्या साइट्स आहेत तिथे आपण काय करतो, तर आपल्याला आपले पॉलिटिकल व्ह्यूज, आपले सोशल व्ह्यूज, आपले फॅमिलीच्या काही गोष्टी, हे सर्व आपण तिथे टाकत असतो आणि मग त्या प्रकारची लोक त्याला लाईक करतात, शेअर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपलं बर्थडे पार्टी वगैरे असेल, त्याचं आपण काही टाकलं तर आपल्याला घरातली मंडळी आपली किंवा नातेवाईक, मित्र परिवार यातल्या काही लोक त्याला लाईक करतात, शेअर करतात किंवा कमेंट करतात त्याच्यावरती. पॉलिटिकल आपण काही टाकलं तर जरी कोणी आपला ओळखीचा असो किंवा नसो, त्यांनी ते पाहिलं, त्याला ते आवडलं तर तो ते शेअर करतो, पुढे त्याच्यावर कमेंट करतो. तर असं लिंक्डइन वरती जेव्हा कंटेंट क्रिएशनची वेळ येते तेव्हा, आता मी फार सुरुवातीपासून सांगतोय की आपलं लिंक्डइन साईट हे प्रोफेशनलचं साईट आहे, त्याच्यामुळे इथे कंटेंट जो असणार आहे तो सुद्धा एक प्रोफेशनल स्वरूपाचा असायला हवा. आता जर आपण नवीनच लिंक्डइन वापरायला सुरुवात केली आहे तर तिथे आपण पोस्ट काय करणार, तर त्यामुळे इथे आपण हे बघूया की तिथे कुठल्या प्रकारचा कंटेंट जातो. तर लिंक्डइन वरती एक म्हणूया आपण की क्रिएटर म्हणजे जो ओरिजिनल कंटेंट तिथे देतो, म्हणजे ज्याला काही सुचतं, लिहावंसं वाटतं, सुचतं आणि मग तो तिथे टाकतो, त्याला आपण म्हणूया की तो क्रिएटर झाला. त्याचा प्रोफाईल ऍज अ क्रिएटर म्हणून ओळखला जाईल. म्हणजे काय, तर समजा त्यांनी टेक्निकल रायटिंग केली किंवा त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला किंवा एखादी स्टोरी सांगितली. आता बऱ्याचदा तुम्ही लिंक्डइन प्रोफाईल मध्ये बघाल की कोणी आपले इंटरव्ह्यूचे एक्सपिरियन्सेस सांगतो किंवा कोणी आपलं एखादा प्रोजेक्ट केला असेल तर त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्सेस सांगतात किंवा कोणी स्टोरीच्या स्वरूपात सांगतात. आता त्यांना
त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेस मधून प्रोफेशनल काय लर्निंग्स मिळाले याबद्दल ते सांगायचा प्रयत्न करतात, किंवा त्यांच्या प्रोफेशनल एक्सपिरियन्सेसला स्टोरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक रिसेंटली आपण म्हणूया की ट्विटरचा हॅक झाला. तर आता ट्विटरचा हॅक झाला तर तो कसा झाला, तर काही एम्प्लॉईजच्या कडनं चुका झाल्या आणि त्यामुळे त्या सेंट्रल त्यांचा जो काही सर्व्हर होता त्याच्या अकाउंटचे डिटेल्स हे लीक झाले. आता ही गोष्ट एक टेक्निकल माणूस लिहिताना म्हणेल की त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी तो आणेल की बा तो सर्व्हर कसा हॅक झाला, त्या एम्प्लॉईजनी नेमकं कुठे चूक केली वगैरे वगैरे. पण तेच जर एखाद्या स्टोरी स्वरूपात लिहायचं असेल तर कोणी त्याला अशा पद्धतीने लिहिल की माणसांनी चुका केल्या, त्यांनी लक्ष दिलं नाही, ते कदाचित ओव्हरवर्क होते, त्यांना फार प्रेशर होतं कामाचं म्हणून त्यांच्याकडनं चुका झाल्या, किंवा त्यांनी तो अशा पद्धतीने एक त्याची स्टोरी बनवून लिहिली. तर त्याला आपण म्हणूया की गोष्ट तीच आहे पण त्याला वेगळ्या पद्धतीने तो रिप्रेझेंट करतोय, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडतोय, तर त्याला आपण म्हणूया की त्यांनी कंटेंट क्रिएट केला. आता जर समजा तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकत नाही आहात, म्हणजे तुम्हाला असं काही सुचत नाहीये की मी काय लिहू, कशाबद्दल लिहू, पण बरीचशी लोक ही काही ना काही पोस्ट करत असतात. आता त्या लोकांनी पोस्ट केलेल्या गोष्टीवरती तुमचं काहीतरी मत तुम्ही मांडणं, समजा एक 2-4 लाईन्स मध्ये तुम्ही तुमचं मत त्याच्यावरती मांडणं आणि मग ती पोस्ट शेअर करणं, म्हणजे शेअर करताना स्वतःची कमेंट्स किंवा स्वतःचे काही मत त्याच्यावरती टाकून मग ती शेअर करणं, याला आपण म्हणतो कंटेंटला क्युरेट करणं. क्युरेट इथे क्रिएट नाहीये, क्युरेट शब्द आहे. तर स्वतःच्या कमेंट्स टाकून दुसऱ्याच्या कंटेंटला शेअर करणं. त्याच्यानंतर एक प्रकार आहे एंगेजिंग. एंगेजिंग म्हणजे काय, तर आपलं लाईकचं बटन दाबलं किंवा एखादं स्माइलीचं असेल तर ते टाकलं, किंवा एखाद्या पोस्टला कमेंट मध्ये आपण काही 2 वाक्य लिहिली, किंवा व्हेरी गुड, नाईस, नाईस टू नो, थँक्स फॉर शेअरिंग, असं आपण काहीतरी गोष्टी टाकल्या तर त्याला आपण म्हणूया की एंगेजिंग. म्हणजे इथे ना तुम्ही त्या कंटेंटला स्वतः क्रिएट केलंय, ना तुम्ही क्युरेट केलंय, तुम्ही त्याच्यावर आपलं मतही मांडत नाही आहात, पण तुम्ही काय करताय, तुम्ही त्याच्याबरोबर एंगेज होताय, म्हणजे त्या गोष्टीशी तुम्ही रिलेट होताय, म्हणून तुम्ही सांगताय की ओके फार चांगलं केलं, छान, कॉंग्रॅच्युलेशन्स. किंवा आता एखाद्याने त्याची पोस्ट टाकली किंवा मी अमुक अमुक डेझिग्नेशनला काम करत होतो, आता मला नवीन ठिकाणी मी माझं प्रमोशन झालं, मी हायर पोझिशनला गेलो. तर आता त्या पोस्टच्या बाबतीत तुम्ही तुम्ही शेअर करण्यासारखं काही नाहीये आणि तुम्ही त्याच्यावरती कदाचित कमेंट करण्यासारखं पण काही नाहीये, म्हणजे क्युरेट करण्यासारखं काही नाही, तुम्ही त्याला दुसऱ्या शब्दात मांडू शकत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही काय कराल की फक्त त्याला कॉंग्रॅच्युलेट कराल, त्याला म्हणाल ग्रेट वर्क, गुड जॉब किंवा कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून तुम्ही सोडून द्याल. तर त्याला आपण म्हणू एंगेजिंग. आणि चौथा प्रकार आहे कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे मी माझ्या समोर येणाऱ्या गोष्टी बघतोय, वाचतोय आणि मी त्याच्यावरती काहीही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीये किंवा मी त्याला शेअर सुद्धा करत नाही, मी फक्त कन्झ्युम करतोय, त्याला आपण म्हणूया कन्झम्पशन. तर हे 4 बिहेवियर झाले लिंक्डइन वरती आपलं प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्या प्रोफाईलला यूज करू शकतो, तर या 4 बिहेवियर्स मध्ये ते मोडू शकतो. आता कुठल्याही प्रकारचा कंटेंट जेव्हा आपल्याला टाकायचा असतो तेव्हा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या गोष्टीची क्लॅरिटी पाहिजे की आपण कोणाला टार्गेट करतो आहोत. म्हणजे इथे टार्गेट शब्द म्हणजे की आपला टार्गेट ऑडियन्स कोण आहे, आपल्याला हा जो कंटेंट आपल्याला टाकायचा आहे हा कोणासाठी टाकायचा आहे. तर ज्यांच्यासाठी टाकायचा आहे त्यांच्यापर्यंत तो गेलाच पाहिजे, पण त्याचबरोबर ज्यांच्या कोणाच्या समोर तो कंटेंट येणार आहे त्यांनीही तो वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय म्हणायचं. सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा तुम्ही प्रोफेशनल साईट वरती आहात
आणि एक एक्झाम्पल घेऊया आपण इथे, की मी समजा जावाचा प्रोग्रामर आहे आणि मी तिथे पोस्ट करताना जावाचा कोड च्या स्वरूपामध्ये मी काहीतरी पोस्ट केलं. आता तो कोड प्रत्येक जण जेव्हा वाचेल तेव्हा सगळ्यांनाच तो कळेल याचं काही शाश्वती नाही. कारण प्रत्येकाला जावा कळेल असं नाही. पण तो ज्याला कळायचा आहे त्याच्यापर्यंत तो पोचला तर कदाचित त्याला कळेल. पण जनरली मग असे पोस्ट काय होतात, इग्नोर होतात. लोक त्याला वाचत नाही, लोक कुठलीच प्रतिक्रिया देणार नाही. पण तेच जर तुम्ही साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये काही लिहिलं असेल तर ती मासेस पर्यंत जाईल. मासेस पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल. आता पोहोचेल इथपर्यंत ठीक आहे, त्यांना दिसेल ती साईटवरती, त्यांना ते वाचता येईल त्यांच्या फीडमध्ये. पण इथे महत्वाचा मुद्दा हा की जे काही कंटेंट तुम्ही लिहिलंय ते कोणाला उद्देशून लिहिलंय, कोणासाठी लिहिलंय, त्या क्लासेस पर्यंत सुद्धा ते पोहोचेल आणि ते लोक त्याच्यातनं जे घ्यायचं आहे ते बरोबर घेतील. उदाहरणार्थ तुम्ही समजा एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला गेलात आणि त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्ही तुमचा एक एक्सपिरियन्स लिहिला. तो एक्सपिरियन्स लिहिताना तुम्ही त्या कंपनीचं नाव घेतलं नाही किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या कंपनीच्या लोकांचं नाव घेतलं नाही, तरी सुद्धा त्या कंपनीच्या काही अशा विशिष्ट गोष्टी जर तुम्ही त्याच्यात मांडल्या तर कदाचित त्या कंपनीपर्यंत, त्याच्या कंपनीच्या मालकांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल. जरी ते तुमची पोस्ट बघत नसतील, ते तुमच्या कनेक्शन मध्ये नसतील, तरी सुद्धा तुम्ही लिहिलेली एक साध्या भाषेत लिहिलेली पोस्ट ही व्हायरल होऊ शकते. आपण म्हणूया की खूप लोक त्याला लाईक करू शकतात, शेअर करू शकतात, तर त्यामुळे ती योग्य ठिकाणी पोहोचू शकते. तर यासाठी आवश्यकता ही नाहीये की त्या कंपनीचा मालक किंवा त्या कंपनीचे कोणी एम्प्लॉई तुमच्या कनेक्शन मध्ये असलेच पाहिजेत. बरोबर. तर आता इनडायरेक्टली काही गोष्टी होतात बघा. म्हणजे आता आपण जेव्हा थोडस पॉलिटिक्स बद्दलचे पोस्ट आपण जेव्हा बघतो तर त्यामध्ये डायरेक्टली जरी काही म्हटलेलं नसतं तरी आपल्याला एक ते वाचून लक्षात येतं की हे कोणासाठी म्हटलंय आणि कोणी म्हटलंय. तसंच जेव्हा आपण लिंक्डइन वरती काही पोस्ट टाकतो आणि त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी सांगतो किंवा बोलतो, पण आपण त्या कंपनीचं नाव घेत नाही, तरी सुद्धा लोकांना माहिती आहे की ते ह्या कुठल्या गोष्टीबद्दल बोललं चाललंय. एक उदाहरण घेऊया आपण की आजकाल ऑनलाईन क्लासेस घेतल्या जातात किंवा ऑनलाईन शिक्षणाचं एक ट्रेंड चालू आहे. तो या कोरोनाच्या या प्रकारामुळे थोडा जास्तच प्रमाणात चालू आहे. पण ह्याच्या आधी काही असे प्रायव्हेट कंपन्या होत्या ज्यांनी व्हिडिओ कोचिंग किंवा ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन ट्युटोरियल्स हा प्रकार सुरू केला. आता जेव्हा आपण ऑनलाईन ट्युटोरियल्सचं नाव घेतो तेव्हा इमिजिएटली आपल्या डोळ्यासमोर बायजूस हे शब्द येतात. बायजूस आपल्या लक्षात येतं की अरे कदाचित हे जे बोललं चाललंय हे बायजूस बद्दल बोललं चाललंय. कारण आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीला त्या ब्रँडशी लगेच लिंक करू शकतो. पण याच्यासाठी आवश्यकता नाही की बायजूसचा कोणी माझ्या कनेक्शन मध्ये आहे. कदाचित ते शेअर होत होत कोणीतरी व्यक्ती त्याला डायरेक्टली सांगेल की तुमच्याबद्दल असं पण म्हटलं जात आहे. तर हे टार्गेट आपल्याला कोणाला करायचं आहे, म्हणजे टार्गेट त्या अर्थाने नाही की आपल्याला त्याला त्रास द्यायचा आहे. टार्गेट या अर्थाने की आपल्याला कोणत्या ऑडियन्ससाठी आपल्याला कंटेंट पोस्ट करायचं आहे हे आपल्याला क्लिअर पाहिजे आणि आपण त्या उद्देशाने ते पोस्ट टाकली पाहिजे. त्यानंतर अजून एक प्रकार आपल्या ऑनलाईन लिंक्डइनच्या प्रोफाईल मध्ये किंवा याच्यामधल्या बिहेवियरचा आहे. बिहेवियरचा म्हणण्यापेक्षा त्या आपल्या कंटेंटला आपण क्लासिफाय करू शकतो की तो इमोशन आहे की ते ओपिनियन आहे की ते बिहेवियर आहे. आता इमोशन वगैरे कधी म्हणू शकतो आपण की लेट्स से एखाद्याचा जॉब गेला आणि त्यांनी सांगितलं की आता कोरोना व्हायरसच्या काळामध्ये माझा जॉब गेला आणि आता मी
गेल्या 4 महिन्यापासून घरी आहे, माझं नुकसान होतंय, मला फॅमिलीचा खर्च चालवता येत नाही. आता अशा वेळेस अशी जर एखाद्याने पोस्ट टाकली असेल तर तुम्ही तिथे काय करू शकता? तुम्ही ना त्या पोस्टला लाईक करू शकता, कारण की ती लाईक करण्यासारखी गोष्ट नाहीये. तुम्ही त्या पोस्टला शेअर करून त्याच्यातनं काही मिळणार नाहीये. पण क्लासिफिकेशन वरती होतो की एखादी ओपिनियन समजा पोस्ट करायची आहे, बऱ्यापैकी वेळेस काय होतं की आपल्याला त्याचा बिझनेसशी रिलेटेड काही नसतं किंवा आपलं करिअरशी रिलेटेड पण काही नसतं, पण आपलं एक ओपिनियन असतं त्या विषयाबद्दल. समजा कोणी काही पोस्ट केला असेल, तर जसं आता मी ऑनलाईन क्लासेसचं उदाहरण दिलं, तर बऱ्याचदा ही चर्चा आजकाल चालू आहे की सगळ्या शाळांनी तर ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली आहे आणि पॅरेंट्सला त्यांचा वेळ मुलांबरोबर द्यावा लागतोय, कारण मुलांना ते टेक्नॉलॉजी नवीन आहे, मुलांना सगळ्याच गोष्टी समजत नाहीत. ऑनलाईन त्यांना जेव्हा काही दाखवायला सांगितलं जातं तेव्हा त्यांना ते व्यवस्थित धरता येत नाही किंवा ते टूल्स ऑपरेट करता येत नाही. तर ह्या केसमध्ये काय होतं की लोक त्याच्याबद्दल लिहितात. आता समजा एखाद्याने लिंक्डइन वरती ते लिहिलं, तर आता त्यामध्ये त्याला शेअर करून किंवा त्याला काही करून तुमच्या करिअरलाही फायदा होणार नाहीये किंवा तुमच्या बिझनेसलाही होणार नाही, अनलेस तुम्ही त्या क्षेत्राशी रिलेटेड आहात. पण तिथे तुम्ही तुमचं ओपिनियन मांडा, तर तो एक प्रकारे तुम्ही तुमचं प्रोफाईलमध्ये तुमचं ऍक्टिव्हनेस दाखवू शकता, तुम्ही एंगेजमेंट दाखवू शकता. आणि तिसरा प्रकार आहे बिहेवियर. आता बिहेवियर म्हणजे काय, तर तुम्ही कशा प्रकारच्या पोस्ट लाईक करता, कशा प्रकारच्या पोस्टला तुम्ही शेअर करता, हे तुमचं बिहेवियर दाखवतं. त्याचप्रमाणे काही वेळेस काय होतं की एखादी गोष्ट जी तुमच्या डोळ्यासमोर आली आहे, तुमच्या फील्डमध्ये आली आहे, तिचा तुमच्या बिझनेसशी, तुमच्या करिअरशी काहीच संबंध नाहीये. कोणीतरी दुसऱ्याने ते टाकलंय आणि कोणीतरी शेअर केलंय म्हणून ती तुम्हाला दिसते. पण तिथे तुमच्या इमोशन्स एवढ्या तीव्र होऊन जातात की तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी लिहावंसंच वाटतं. आता एक एक्झाम्पल देऊ आपण. एक्झाम्पल बघूया की सपोज कोणी परदेशातल्या व्यक्तीने जर असं लिहिलं की इंडियन एम्प्लॉईज किंवा इंडियन आयटी कंपनीज या फक्त बॉडी शॉपिंग करतात, यांच्यामध्ये ऍक्च्युअली काही जनरेट करत नाही, असं व्हॅल्यू ऍडिशन काही नाहीये, अशा उद्देशाने जर काही पोस्ट टाकली, तर तिथे साहजिकपणे ऍज अ इंडियन तुम्हाला असं वाटणार की आपण याच्यावरती काहीतरी भाष्य केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही त्याला मग उद्देशून 2 गोष्टी सांगणार की फॉर एक्झाम्पल की बाबा तू जर लिंक्डइन वरती करतोय, तर लिंक्डइन हे मायक्रोसॉफ्टनी घेतलेलं मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे सध्या, आणि मायक्रोसॉफ्टचा जो सीईओ आहे तो सत्या नाडेला तो इंडियन आहे. किंवा तुम्ही गुगल वरून काही करता, तर गुगलचा चीफ जो आहे तो सध्या तो इंडियन आहे. तर तुम्ही मग असे उदाहरणं त्याला देता. तिथे ना ते तुमच्या बिझनेस रिलेटेड आहे, ते करिअरशी रिलेटेड आहे, पण बिकॉज ती पोस्ट तुमच्या समोर आली, तुमचे काही इमोशन्स त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे वाटले, ते तुमच्या बिहेवियरशी रिलेटेड आहे. आता इथे बिहेवियर का म्हणेन मी, कारण सगळ्याच गोष्टी या तुमच्या काय म्हणूया की बिझनेस किंवा याच्याशी रिलेटेड नसतात, त्या आपले एक इनहेरंट काही आपले बिहेवियरल ऍस्पेक्ट्स असतात की तिथे जसं या केसमध्ये मी दिलेल्या उदाहरणाच्या केसमध्ये आपण आपल्या देशाबद्दल काही बोललं चाललंय, तर आपण चुकीचं काही बोललं चाललं असेल तर आपण गप्प कसं बसणार. कदाचित इतर काही फील्ड बद्दल बोललं चाललं असेल तर आपण गप्प बसू शकतो. म्हणजे आता समजा मी आयटी प्रोफेशनल आहे आणि कोणी जर सिव्हिल इंजिनियर्स बद्दल काही बोलतोय, तर मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे तिथे मी कदाचित व्यक्त नाही होणार, पण मी ह्या केसमध्ये तर नक्की व्यक्त होईल. त्याचबरोबर आता आपण पुढे जाऊया की कशा प्रकारचं कंटेंट लिंक्डइन वरती पोस्ट होऊ शकतं. तर व्हिडिओज, टेक्स्ट, इमेजेस, इन्फोग्राफिक्स. म्हणजे इन्फोग्राफिक्स म्हणजे काही ग्राफ्स आहेत आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर थोडीशी माहिती आहे. तर माझ्या स्लाइड मध्ये सुद्धा इन्फोग्राफिक आहे, तर ते आपण बघूया. कुठल्या प्रकारचं कंटेंट तिथे जाऊ शकतं. तर व्हिडिओज टाकू शकतो आपण टेक्स्ट आणि इमेज टाकू शकतो, इन्फोग्राफिक्स आणि ऑडिओ, या सर्व गोष्टी आपण तिथे टाकू शकतो. त्याच्यानंतर
परत एकदा मी पर्पज वरती हायलाइट केलंय की दिस शुड बी लिंक टू युअर प्रोफेशनल गोल. म्हणजे आपलं जे काही आपण टाकतोय त्याचा प्रोफेशनल गोल काय आहे याच्याबद्दल आपल्याला थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक पोस्ट टाकताना आपण काही हॅशटॅग्स वापरू शकतो. हॅशटॅग वापरल्याने काय होईल तर त्या पर्टिक्युलर विषयाबद्दल जे काही ट्रेंड चालू असेल त्या ट्रेंड्स मध्ये आपली पोस्ट ऍड होईल आणि त्या ट्रेंड बद्दल वाचणाऱ्या लोकांच्या समोर ही गोष्ट येईल. फॉर एक्झाम्पल, आता मी जर समजा काही पोस्ट करत असेल माझ्या कंपनीबद्दल किंवा माझ्या क्षेत्राबद्दल, माझ्या विषयाबद्दल, तर मी तिथे हॅशटॅग सायबर सिक्युरिटी, हॅशटॅग हॅकिंग असे जर काही कीवर्ड्स वापरले तर त्याच्याने काय होणार आहे की लोकांसमोर त्या सर्व लोकांसमोर ती पोस्ट येणार आणि ते बघतील. नंतर दुसरा पार्ट काय आहे आता लिंक्डइनचा, हे आपल्या प्रोफाईल बद्दल झालं आणि आपल्या कंटेंट बद्दल झालं. आता कनेक्शन्स म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट स्पिअर मध्ये तुम्ही काय करताय, तुमचं नेटवर्क वाढवण्यासाठी लोकांना ऍड करताय. आता यामध्ये दोन प्रकारे तुम्ही ऍड करू शकता. एक म्हणजे ती लोक ज्यांना तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये घ्यायला आवडेल, म्हणजे किंवा तुम्हाला त्यांच्या सर्कलमध्ये जायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर स्टुडंट आहात तर कदाचित तुम्हाला तुमच्या कॉलेजमधनं पास आउट झालेले आणि जे सिनियर लोक आता इंडस्ट्रीमध्ये काही पोझिशन्स मध्ये आहेत अशा लोकांबरोबर मिक्सअप व्हायला आवडेल, किंवा तुम्हाला तुमच्या क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या लोकांबरोबर मिक्सअप व्हायला आवडेल. तुम्हाला बिझनेसमन आहात तुम्ही, तर तुमच्या बिझनेसशी रिलेटेड जी लोक आहेत तशा सिमिलर बिझनेसमध्ये असणारे किंवा रिलेटेड बिझनेसमध्ये असणाऱ्या लोकांबरोबर कनेक्ट व्हायला आवडेल. त्याचबरोबर अशा कोणत्या लोकांबरोबर तुम्हाला कनेक्ट व्हायला आवडेल ज्यांच्या बरोबर तुम्हाला काम करायची इच्छा आहे. तर आता काम करायचंय म्हणजे कदाचित तुम्हाला त्यांच्या हाताखाली काम करायचंय किंवा तुम्हाला त्यांच्या बरोबर काम करायचंय. जर तुम्ही बिझनेसमॅन आहात तर कदाचित तुम्हाला जे ऑर्डर देऊ शकतात, जे तुम्हाला बिझनेस देऊ शकतात अशांबरोबर काम करायचंय, किंवा जे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मदत करू शकतात अशांबरोबर काम करायचं. जर तुम्ही स्टुडंट आहात तर कदाचित तुम्हाला त्या अशा लोकांबरोबर कनेक्ट व्हायला आवडेल की जे तुम्हाला करिअरमध्ये गाईड करू शकतील, जे तुम्हाला कदाचित फ्युचरमध्ये जॉब देऊ शकतील, अशा लोकांबरोबर तुम्हाला कनेक्ट व्हायचंय. तर त्या सगळ्यांना तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट पाठवणे म्हणजे मग ते तुमचं नेटवर्क वाढवणे. आता आपण हे सगळं करून आपण एक्झॅक्टली काय करतोय तर आपला एक ब्रँड व्हॅल्यू तयार करतोय. तिथे जर आपला बिझनेस आहे तर आपण ब्रँड व्हॅल्यू तयार करतोय. ऍज अ इंडिव्हिज्युअल सुद्धा आपण एक ब्रँड तयार करतोय स्वतःच्या नावाचा, आणि त्याचा आपला उद्देश काय, एक तर बिझनेस वाढवणे, नाहीतर आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी आपण ते करतोय, किंवा आपण कुठे जॉबसाठी आपल्याला कोणी हायर करावं याच्यासाठी आपण करतो. आता हे तुमच्या स्क्रीनवरती आहे या अशा प्रकारच्या स्लाइडला तुम्ही इन्फोग्राफिक पण म्हणू शकता की 9 आउट ऑफ 10 कंपनी रिक्रुटर्स यूज लिंक्डइन. म्हणजे इथे म्हटलंय की जवळपास 90% कंपन्यांचे HR 90% कंपन्यांचे HR हे लिंक्डइन वापरतात रिक्रुटमेंट करण्यासाठी. म्हणजे काय तर ते शोधतात की त्यांना जे काही जॉब ओपनिंग आहेत त्याच्याशी निगडीत कोणते लोक आहेत. आता परत एकदा रिक्रुटर्स काय कुठल्या गोष्टींकडे बघतात तर तुमचं एज्युकेशन किती, फोटो, तुमचा एक्सपिरियन्स किती, तुम्ही तुमच्या व्हॉलेंटियर एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही अजून कुठे कुठे एंगेज झाला आहात तुमच्या क्षेत्राशी निगडीत. फॉर एक्झाम्पल की समजा तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही स्टुडंट असताना तुम्ही कुठल्या एक्झिबिशन, तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या एखाद्या एक्झिबिशनशी तुमचा संबंध आलेला आहे का, किंवा तुम्ही तिथे ऍज अ प्रेझेंटर म्हणून काम केलंय का, किंवा निवेदक म्हणून काम केलंय का. तर ते सगळे व्हॉलेंटियर एक्सपिरियन्स झाले. त्याच्यानंतर स्किल्स, तुमचे कोर स्किल्स काय आहेत तो मुद्दा. हा सुद्धा एक इन्फोग्राफिकचा प्रकार. गेटिंग रेफरल्स इज अ स्टील द बेस्ट वे टू फाइंड अ जॉब असं म्हटलंय. म्हणजे आता लिंक्डइन मध्ये जेव्हा तुम्ही लोकांना कनेक्ट होता त्या कनेक्शन्सनी जर तुम्हाला रिफर केलं कुठे तर दॅट इज द बेस्ट वे टू गेट अ जॉब फॉर यू. म्हणजे की बऱ्याचशे पोझिशन्स हे इंडस्ट्रीमध्ये रेफरन्सेसनी भरले जातात. त्याच्यानी रिक्रुटमेंटची कॉस्ट पण कमी होते
आणि तुम्ही एक विश्वासातले लोक घेतलाय असा एक समज असतो. किंवा मला माझ्या समजा तुम्ही एखाद्या कंपनीत कुठल्या एम्प्लॉईच्या कनेक्शन मध्ये आहात, तो एम्प्लॉई त्या कंपनीला नोन आहे, माहितीतला आहे, मग त्याच्या रेफरन्सनी जर तो तुम्हाला तिथे इंट्रोड्यूस करतोय तर एक विश्वासार्हता राहते की तुम्ही एक व्यवस्थित व्यक्ती आहात, तुम्ही ट्रस्टेबल व्यक्ती आहात, कारण तुम्ही माहितगार लोकांकडून तुमचं रेफरन्स दिला जातं. आता आपण अजून काय करू शकतो लिंक्डइन वरती, तर आपण कंपन्यांना फॉलो करू शकतो. ज्या कंपन्यांमध्ये मला काम करावंसं वाटतंय, मला माझं करिअर त्या दिशेने न्यायचंय, तर त्या कंपन्यांना मी फॉलो करू शकतो. ते कंपन्यांचे पण पेजेस असतात, त्या कंपन्यांना फॉलो करू शकतो. काही लिंक्डइन वरती काही इन्फ्लुएन्सर्स आहेत. इन्फ्लुएन्सर्स अशा लोकांना म्हणतात की ज्यांचे लाखोनी फॉलोअर्स आहेत, जे काही ना काही टाकत असतात आणि त्यांना लोक त्यांनी टाकलेलं कंटेंट हे लोकांना आवडतं, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं, तर असे लोकांना इन्फ्लुएन्सर्स म्हणतात. तर त्या इन्फ्लुएन्सर्सला तुम्ही फॉलो केलं तर बरेचसं तुम्हाला पण नवीन काही वाचायला मिळेल. त्याचबरोबर इंडस्ट्रीज म्हणजे बिकम अ एक्सपर्ट बाय स्टेईंग ऑन टॉप ऑफ ट्रेंड्स अँड न्यूजचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये काय चाललंय, तुमच्या त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, त्याच्याशी निगडीत काही हॅशटॅग्सला तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला तिथे घडणाऱ्या नवीन गोष्टींबद्दल माहिती मिळत राहील आणि तुमच्या फीडमध्ये त्या गोष्टी येतील आणि तुम्हाला ते वाचून कळेल. आता ही एक इमेज आहे माझा स्वतःचा प्रोफाईल 2012 साली. तुम्ही बघाल इथे लिहिलंय की यू हॅव वन ऑफ द टॉप 10% मोस्ट व्ह्यूड लिंक्डइन प्रोफाइल्स. आता 2012 साली माझा प्रोफाईल हा टॉप 10% व्ह्यूड प्रोफाईल्स मध्ये होता आणि त्यावेळेस हे स्क्रीनशॉट किंवा त्यावेळेसच्या आलेल्या ईमेल मधलं हे आहे. तर इथे लिहिलंय की लिंक्डइन नाव हॅज 200 मिलियन मेंबर्स. आता ते फार जास्त झालेले आहे, ते 2012 मध्ये 200 मिलियन होते, तर त्यातल्या टॉप 10% प्रोफाईल्स मध्ये होतं असं त्यांनी मला मेसेज केला होता आणि त्याचं मी स्क्रीनशॉट घेतला. आता आपण डेमोकडे वळूया. आता हे आहे माझं प्रोफाईल. तुम्हाला प्रोफाईल दिसतोय? हॅलो, कोणी सांगा, दिसतोय का? ओके. तर हा आहे माझा प्रोफाईल. आता याच्यामध्ये आपण प्रोफाईल सेक्शनला जाऊया, तिथे बघूया आपण काय काय टाकलंय मी तिथे आणि तुम्हालाही तसं प्रोफाईल क्रिएट करता येईल. सर्वात आधी मी जे सांगितलं होतं की एक आपला प्रोफेशनल फोटो असावा, तर तो इथे आहे. त्याचबरोबर माझं नाव आणि मी काय करतो किंवा मी काय, माझं डेजिग्नेशन काय आहे, प्रोफेशनल डेजिग्नेशन काय आहे ते मी इथे लिहिलंय. आणि त्याचबरोबर मग आता खाली अबाउट मध्ये मी माझ्याबद्दलची माहिती इथे लिहिली आहे की माझ्या स्पेशालिटीज काय आहेत किंवा मी कशामध्ये काम करतो, किती वर्षांचा अनुभव, या सगळ्या गोष्टी इथे लिहिल्या आहेत. त्यानंतर माझ्या एक्सपिरियन्सेस मी लिहिलेली आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल की माझे हे सर्व एक्सपिरियन्सेस इथे दिलेले आहेत. मी कसा कसा काय काय प्रकारचे जॉब केले, कुठल्या कंपनीत केले वगैरे, हे सगळं इथे आहे. त्यानंतर माझं एज्युकेशन ते इथे दिलेलं आहे. माझे असलेले ऍडिशनल सर्टिफिकेशन्स इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर माझ्या स्किल्सला लोकांनी एंडोर्स केलं. एंडोर्स केलं म्हणजे की त्या स्किल्सला एक तऱ्हेने आपण म्हणूया की त्याला दुजोरा दिला. मी जे माझे स्किल्स लिहिले आहेत, हो खरंच याचे स्किल्स आहेत असं म्हणणारे लोक, तर इथे बऱ्यापैकी लोकांनी मला ISO 27001 साठी केलं किंवा माझ्या CISSP साठी केलं, IT ऑडिट, नेटवर्क सिक्युरिटी, या माझ्या काही स्किल सेट साठी केलंय. त्याचबरोबर रेकमेंडेशन्स आहेत. आता मी जसं म्हटलं की कंपन्यांमध्ये रेफरन्सेस किंवा रेफरलनी तुम्हाला काम मिळतं, तसंच जेव्हा कोणी तुम्हाला कनेक्ट होतं किंवा तुम्ही एखाद्याला कनेक्शन रिक्वेस्ट पाठवता, तेव्हा तो नक्कीच तुमचा प्रोफाईल बघतो आणि त्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला किती लोकांनी रिकमेंड केलेलं आहे, तुमच्या कलिग्सनी, तुमच्या प्रोफेसरांनी
किंवा तुमच्या समाजातल्या इतर लोकांनी, किती लोकांनी तुम्हाला रेकमेंड करतायत ते इथे आहेत. आता तुम्ही बघा की 6 लोकांनी मला आतापर्यंत रिकमेंड केलंय. वेगवेगळे माझे काही कलिग्स होते त्यांनी केलंय. त्याचबरोबर मी काही लोकांना रिकमेंड केलंय तर त्यांचं पण इथे आहे. तर हे रिकमेंडेशनसाठी आपणही लोकांना सांगू शकतो की तुम्ही मला रिकमेंड करा. आणि तसंच काही लोक आपल्यालाही सांगू शकतात की मला तुझं रेकमेंडेशन पाहिजे. हे एकदम सिमिलर आहे की जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये आपण जॉब ओपनिंग असते किंवा एखाद्या ठिकाणी काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असते आणि तिथला कोणीतरी आपल्या ओळखीचा असतो, तर आपण त्याला जसं सांगतो किंवा माझ्यासाठी काही शब्द टाक, तसंच इथे आहे की हे आपण कोणासाठी तरी शब्द टाकणे किंवा कोणीतरी आपल्यासाठी शब्द टाकणे. त्यानंतर इथे अजून माझे काही लँग्वेज अकम्प्लिशमेंट्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल, आणि मग माझे इंटरेस्ट एरियाज मी इथे दिले आहेत. तर इंटरेस्ट एरियाज मध्ये तुम्ही बघाल की सायबर लॉ आहे किंवा जपान इंडिया बिझनेस आहे किंवा मी ISO 27001 आहे. अशा अनेक यांना मी सबस्क्राईब करतो. तर त्या त्या क्षेत्रातल्या काही गोष्टी, हे ग्रुप्स आहेत, तर त्या ग्रुपमध्ये काही मेंबर्स असतात, तर त्यांच्यापर्यंत आपल्या गोष्टी जाऊ शकतात किंवा त्यांच्या त्या ग्रुप्समध्ये काय चाललंय लेटेस्ट ते आपल्या फीडमध्ये येणार. त्याचबरोबर तुम्ही इथे बघताय की जे लोक माझा प्रोफाईल बघतायत त्याच लोकांनी इतर काही प्रोफाईल्स पाहिलेत तर त्यांची नावं इथे येत आहेत. जसं मी हे नावं तुम्ही इथे साईडला बघू शकता. त्याचबरोबर आपण आता परत आपल्या ह्याला जाऊया. मेन इथे आपल्याला ही फीड दिसते. तर माझ्या कनेक्शन मध्ये असलेले लोक मला फर्स्ट कनेक्शन म्हणून दिसतील. आता परत आपण इथे जाऊया प्रोफाईलला आणि माझे कनेक्शन तुम्हाला दाखवतो मी की मला किती लोक फॉलो करतात. 2242 लोक मला फॉलो करतात. तेवढे माझे कनेक्शन्स आहेत. आता इथे जर मी कनेक्शन्सला गेलो, तर तुम्ही बघाल इथे 2200 इथे दिसतंय आपल्याला फिगर. हे माझे फर्स्ट कनेक्शन आहेत. फर्स्ट कनेक्शन म्हणजे काय की जे मला डायरेक्टली कनेक्टेड आहेत त्याला आपण फर्स्ट कनेक्शन असं म्हणतो. इथे एक फिल्टर दिलेला आहे. जर तो मी अप्लाय केला तर सेकंड कनेक्शन मध्ये बघा किती लोक आहेत. तुम्हाला आकडा दिसतोय 16 लाख एवढे रिझल्ट मला येत आहेत सेकंड कनेक्शन. म्हणजे माझे फर्स्ट कनेक्शन 2200 आहेत, पण त्यांचे जे डायरेक्ट कनेक्शन्स आहेत ते सगळे मिळून किती होतात? 16 लाख. म्हणजे याचा अर्थ मी जेव्हा एखादी गोष्ट पोस्ट करतो ती 2200 लोकांपर्यंत जाते, पण त्या लोकांनी जर ती लाईक केली, कमेंट केली तर ती 16 लाख लोकांपर्यंत जाऊ शकते. आणि इथे थर्ड कनेक्शन पण असतं, तर ते इथे एनेबल्ड दिसत नाहीये. त्याचबरोबर काही फिल्टर्स आपण लावू शकतो, जसं लोकेशन, म्हणजे इंडियामध्ये किती आहेत, बाहेर किती आहेत. आता फर्स्ट आणि सेकंड दोन्ही मिळून जर बघितलं तर इथे परत आपल्याला 16 लाखाचं इथे तो दाखवतोय, कारण ते फिगर तेवढी चेंज होत नाही, कारण 2200च आहेत. आणि आपण इथे फिल्टर करू शकतो की आपल्या कोणत्या कंपनीतले लोक आहेत आपल्याकडे. तर मायक्रोसॉफ्ट मधले किती आहेत, गुगल मधले किती आहेत, हे आपण इथे फाइंड आउट करू शकतो. तर समजा एक एक्झाम्पल आपण ऍसेंचर घेतलं, तर माझ्या फर्स्ट आणि सेकंड कनेक्शन मध्ये ऍसेंचरचे 1600 लोक येतात. जर मी माझं फक्त फर्स्ट कनेक्शन घेतलं तर कदाचित तिथे 6 लोक मला मिळत आहेत जी सध्या ऍसेंचर मध्ये आहेत आणि त्यांचं मी डायरेक्टली कनेक्टेड आहे. तर तुमच्या यावरून लक्षात येईल की जर समजा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉब घ्यायचा आहे आणि तिथले कनेक्शन जर तुमच्याकडे आहेत तर तुम्ही डायरेक्टली त्यांना मेसेज टाकू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. इथे मेसेज टाकण्याची फॅसिलिटी आहे. तर मी जेव्हा हे चॅट करू शकतो आपण किंवा मेसेज टाकू शकतो. तुम्हाला जॉब सर्च साठी या पोर्टलचा उपयोग होईल. तुम्ही इथे जॉब्स नावाचं ऑप्शन आहे, त्या बटनला क्लिक केलं तर तुम्ही सर्च करू शकता तुमचं करंट लोकेशन प्रमाणे किंवा तुमचे टायटल किंवा स्किल प्रमाणे. त्याचबरोबर आपल्या प्रोफाईल वरती बेस्ड ते आपल्याला काही जॉब सुचवतं. लिंक्डइन स्वतःहून सुचवतं, त्यांचं अल्गोरिदम असतात.
ते सुचवतात. तर इथे मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, हेड ऑफ सिक्युरिटी अश्युरन्स, IT डायरेक्टर, इथे तुम्ही बघताय की हे वेगवेगळे आहेत जे माझ्या पोझिशन ग्रेड प्रमाणे मला येत आहेत. म्हणजे हेड ऑफ IT, तर मी स्वतः CEO वगैरे आहे आणि आधी डायरेक्टर राहिलेलो आहे, म्हणून मग ते येताना मला मला तसे पद्धतीने येत आहेत. दिसतोय ना प्रोफाईल आणि ते सगळं? हो दिसतोय सर. हो सर. ओके. तर आता हे आपलं नेटवर्क बद्दल झालं आणि आपल्या याच्याबद्दल झालं. आता इथे बघताय तुम्ही की नेटवर्क कनेक्शन्स 2240 आहेत आणि त्यातले काही 296 हे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले आहेत. तर ते इथे 296 दिसत आहेत आणि मी किती लोकांना फॉलो करतो, म्हणजे 6 लोकांना मी फॉलो करतो. आता या 6 लोकांमध्ये आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि त्याचबरोबर काही असे नॅस्कॉमचे चीफ आहे देवजानी घोष, विनीत नायर आहे आणि हा एक जण आहे वॉटर. या लोकांना मी फॉलो करतोय, 6 लोकांना. तर हे याच बरोबर अजून एक गोष्ट की इथे तुम्ही बघाल की पेजेस कोणते कोणते फॉलो होत आहेत. मी 71 पेजेस फॉलो करतो. त्याच्यामध्ये काही मॅगझिनचे आहेत, काही पोर्टल्स आहेत, त्याचबरोबर काही असोसिएशन्स आहेत, जसं की हे DSCI, डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतात त्याला. तर ते काउन्सिल आहे जे सिक्युरिटीमध्ये काम करतं, ते त्यांना फॉलो करतो. त्याचबरोबर आमचे काही क्लायंट्स आहेत त्यांना फॉलो करतो. आणि सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून एक सिक्युरिटी प्रोफेशनल्सचा आहे, किंवा नास्कॉम पुणे यांना फॉलो करतो. तर असे काही पेजेसला आपण फॉलो करतो, तर त्यांनी त्या पेजेसवरती काही टाकलं तर ते आपल्याला फील्डमध्ये येणार आणि मग आपण त्याच्याबद्दल अपडेटेड राहू शकतो. आता पोस्ट करताना, स्टार्टअप पोस्ट करताना काय करायचं असतं? आता इथे बघा तुम्ही, पोस्ट करताना इथे मी एक इमेज देऊ शकतो, फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स्ट, आणि त्यानंतर इथे एक हॅशटॅग आहे, ऍड हॅशटॅग. तर हॅशटॅग ऍड करतो म्हटल्याबरोबर इथे हॅशचं साईन आलं. तिथे तुम्ही काही शब्द तुमच्या पोस्टशी निगडीत कीवर्ड्स तुम्ही तिथे टाकू शकता. पोस्ट कोणाकोणाला दिसली पाहिजे त्याच्याबद्दल इथे सेटिंग्स आहेत. कोणाला पण एनीवन प्लस ट्विटरला सुद्धा जाऊ शकते, कनेक्शन्सलाच फक्त दिसली पाहिजे. ग्रुप मेंबर्स आणि ऍडव्हान्स सेटिंग्स आहेत इथे काही, की अलाउ कमेंट्स ऑन द पोस्ट वगैरे, किंवा त्या कमेंट्स आपल्याला ऑफही करता येतात. तर हे पोस्ट करताना, त्याचबरोबर आता आपल्या पोस्टला काही लिमिटेशन्स असतात की आपण किती शब्दांपर्यंत टाकू शकतो वगैरे. तर त्याच्याऐवजी लिंक्डइन मध्ये एक फॅसिलिटी आहे, राईट अन आर्टिकल, म्हणजे मी एक मोठं आर्टिकल सुद्धा लिहून इथे पोस्ट करू शकतो आणि ते मला त्या माझ्या फीड मधून लोकांना दिसेल आणि त्याचबरोबर ते शेअर वगैरे होईल, त्याच्यावरती कमेंट्स येतील. बाकी इथे इन जनरल बघायचं झालं तर इथे तुम्हाला आलेले मेसेजेस, त्याच्यानंतर नोटिफिकेशन्स मध्ये कोणाकोणाचे जॉब चेंज झाले, कोणाचे बर्थडेज आहेत, अशा काही गोष्टी इथे तुम्हाला नोटिफिकेशन्स मध्ये येतात. कोणी कोणी तुम्हाला फॉलो केलं ते येत आहे. प्रोफाईलच्या काही सेटिंग्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर जसं आता कंपनी पेजेस बद्दल मी म्हटलं, आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. आपल्या कंपनीचा पेज आहे सायबर स्नायपर सोल्युशन्स LLP. तर ह्या पेजला जेव्हा आपण जातो इथे, तर तुम्ही बघाल की या पेज मध्ये आम्ही काही गोष्टी ज्या पोस्ट करतो, आमच्या कंपनीच्या बद्दल आम्ही तिथे देतो माहिती, की आमची कंपनी कुठे आहे, कशी आहे. 195 फॉलोअर्स आहेत सध्या, आणि इथूनच आपल्या वेबसाईटला सुद्धा वेबसाईटचे डिटेल्स वगैरे आपण इथे मेन्शन केले आहेत. त्याचबरोबर इथे जेव्हा आपण अपडेट करतो, एखादी पोस्ट टाकतो, जसं या महिन्यामध्ये आम्ही काय टाकलं होतं की इट इज इम्पॉर्टंट टू टेक राईट डिसिजन्स वेन हँडलिंग सायबर सिक्युरिटी. तर तुम्हाला आम्ही ही पोस्ट अशा उद्देशाने टाकली की तुम्हाला सायबर सिक्युरिटी रिलेटेड कसं पेमेंट करायला आवडेल, तुम्हाला सिक्युरिटी एक्सपर्ट्सला पे करायला आवडेल, की तुम्हाला एखादा हॅक झाला तर त्या हॅकर्सला पे करायला आवडेल, की तुम्हाला पेनल्टी द्यायला आवडेल, किंवा तुमचं रेप्युटेशन गेलं तर चालेल, कशाने पे करायला आवडेल तुम्हाला. अशा उद्देशाने आम्ही ती एक पोस्ट टाकली होती. त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये आम्ही
एका कंपनी बरोबर टायअप केलं, तर एनकॅश नावाची कंपनी आहे, तर त्यांच्याबद्दल आम्ही त्या एनकॅश कस्टमर्सला काय मिळेल तर त्याचे डिटेल्स देणारी एक पोस्ट आम्ही टाकली. आता अशा आपण पोस्ट टाकू शकतो, आर्टिकल्स टाकू शकतो. जसं मी म्हटलं की इथे स्टार्टअप पोस्ट केलं तर तुम्ही इथे टाईप करून ते टाकू शकता. जसं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला की इथे जसं हे एक आमचं आर्टिकल आलं होतं मराठी मॅगझिन मध्ये, तर त्या आर्टिकलचं सरळ सरळ आम्ही इथे एक फोटो पोस्ट केला. त्याचबरोबर मला एक वर्क फ्रॉम होम बद्दलचं एक चांगलं आर्टिकल मला मिळालं होतं, तर त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी मग आम्ही इथे टाकल्या आणि इथे जसे हॅशटॅग मी म्हटलं ना तुम्हाला की 3 पेक्षा जास्त हॅशटॅग नको, तर इथे 3 हॅशटॅग तुम्हाला दिसत आहेत, वर्क फ्रॉम होम, सायबर सिक्युरिटी आणि स्टे सेफ, असे आम्ही 3 हॅशटॅग तिथे टाकले. तसंच आमच्या प्रत्येक पोस्टमध्ये आम्ही हॅशटॅग्स वापरतो. जसं इथे फिनटेक, इन्व्हेस्टर असे 2 किंवा सायबर सिक्युरिटी, क्लायंट असे आम्ही इथे हॅशटॅग वापरलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही सायबर सिक्युरिटी, व्हीसीसो किंवा सिक्युरिटी हे हॅशटॅग वापरले. तर असं कंपनीच्या पेजेस चा तुम्हाला यूज होऊ शकतो, स्पेशली ज्यांचे बिझनेसेस आहेत आणि त्यांना त्यांचा बिझनेसचा त्यांनी समजा लिंक्डइन वरती एक पेज केला तर ते त्यात शेअर करू शकतात. आता माझ्या प्रोफाईल मधून मी लॉग आउट होतो आणि तुम्हाला मी दाखवतो की हे फ्रंट पेजला तुम्हाला काय दिसतं. तर हा जो फ्रंट पेज आहे त्यांचा linkedin.com च्या साईटला तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला जॉईन नाव दिसतंय. तर जॉईन नाव केलं तर तुम्हाला तो म्हणतो की ईमेल करा किंवा हे करा आणि पासवर्ड टाका. या तुम्ही लिंक्डइनला जॉईन होता. त्याचबरोबर जर तुम्ही अजून एक गोष्ट बघितली तर लिंक्डइन मध्ये तुम्ही स्किल्स डेव्हलप करू शकता. तर इथे काही टॉपिक्स पोस्ट होतात, जसं आर्टिकल्स असतात, त्याच्यामधनं तुम्ही चूज करून इथे तुम्हाला दिसतंय की कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत. जसं ट्रेनिंग अँड एज्युकेशन मध्ये 280 प्लस आहेत, करिअर डेव्हलपमेंटशी रिलेटेड 240 प्लस आहेत. तर नॉट ओनली जॉब्स किंवा बिझनेस, लर्निंगसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, असं इथे माहिती दिलेली आहे. मला वाटतं आपण बऱ्यापैकी ग्राउंड कव्हर केलंय. खूप साऱ्या गोष्टी आपण बोललो. मी आता माझं स्क्रीन शेअरिंग बंद करतोय. तर लिंक्डइन मध्ये काय करता येऊ शकतं, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. ओमकारजी, आपल्याकडे किती वेळ आहे? आपण ऑलरेडी 6 मिनिटं पुढे गेलो आहोत. तर तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण ठीक आहे वरीनजी, आपण एक 10 मिनिटं घेऊयात. चालेल चालेल, हरकत 5-10 मिनिटं घेऊयात आपण प्रश्न उत्तरासाठी. हो हो. कोणाला जर काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता सरांना. नमस्कार, मला विचारू शकतो का प्रश्न? विचारा. माझं नाव भूषण पटवर्धन. मी सध्या किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. पण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक उल्लेख केला की 90% रिक्रुटर सध्या Naukri.com किंवा ह्याच्यापेक्षा सुद्धा लिंक्डइनचा वापर जास्त करतात. बरोबर. तर Naukri.com जशा जॉब फॉर यू किंवा रिझ्यूम डिस्प्ले अशा काही ज्या सर्व्हिसेस आहेत, पेड सर्व्हिसेस, तशा लिंक्डइन मध्ये काही पेड सर्व्हिसेस आहेत का? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की समजा आता मी फायनान्स फील्ड मध्ये आहे, तर मला समजा आता मला समजा इन्फोसिस मध्ये जॉईन करायचं आहे, तर इन्फोसिस मधल्या कोणी समजा फायनान्सचा CFO किंवा फायनान्स हेड अशा व्यक्तींची मी कनेक्शन समजा पाठवलं, ते ऍक्सेप्ट करतील की नाही सेकंड थिंग आहे. पण त्याच्यामध्ये इन द मेल म्हणून एक त्यांना मेसेज पाठवता येतो. तर त्याचे पण काही चार्जेस असतात. काही फ्री असतात, पहिले 5 आय थिंक फ्री असतात, त्याच्यानंतर काही चार्जेस, ते चार्जेस घेऊन काहीतरी मेसेज त्यांना पाठवता येतो. तर त्याचा उपयोग होतो का? असे 2 प्रश्न आहेत. बर, मी दोन्ही चं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न तुमचा असा होता की रेझ्यूम डिस्प्ले सारखा याचा उपयोग होतो का वगैरे, बरोबर? पेड सर्व्हिसेस आहेत का? रिझ्यूम डिस्प्ले किंवा करेक्ट. तर पेड सर्व्हिसेस याच्या आहेत. जसं मी सुरुवातीच्या स्लाइड्स मध्ये दाखवलं होतं की लिंक्डइनच्या काही पेड सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये आपण
त्यांना पे करून मग आपला प्रोफाईलला हायलाइट मध्ये आणू शकतो आणि आपण जास्तीत जास्त लोकांची रिक्रुटर्सची वगैरे इन मेल पाठवू शकतो त्यांना. अशा काही सर्व्हिसेस आपण घेऊ शकतो. पण आता एक महत्वाचा मुद्दा जो कदाचित माझा सांगायचा राहिला, की जेव्हा आपण जॉबसाठी म्हणून लिंक्डइन कडे बघतो आहोत ना, तेव्हा सर्वात मोठी चूक बरेच जण काय करतात, की कनेक्शन ऍक्सेप्ट केल्याबरोबर मेसेज करतात, की मी जॉब शोधतोय, मला तुमच्या कंपनीत काही जॉब आहेत का. मग आता बरोबर. नॅचरली समोरचा व्यक्ती म्हणतो, की मी बघून सांगतो किंवा मला तुझा रेझ्युमे पाठवून ठेव. आता जर असा रिस्पॉन्स आला तर आपण त्याला रेझ्युमे पाठवल्याबरोबर त्याला फॉलोअप घ्यायला सुरुवात करतो, की काही झालं का, काही झालं का. तर ही सर्वात चुकीची स्ट्रॅटेजी आहे. लिंक्डइन जरी तुम्हाला करिअर ऍडव्हान्समेंटसाठी उपयोगात येणार आहे, पण तिथे तुम्ही ग्रॅज्युअली तुमचं कनेक्शन बिल्ड केलं पाहिजे. तुमचं एक वर्थ जो आहे तो तुम्ही त्यांना पटवून दिला पाहिजे. आता तो तुम्ही कसा पटवाल, तर तुम्ही काय कंटेंट पोस्ट करता, तुमचे काय व्ह्यूज आहेत ते तुम्ही कसे पोस्ट करता आणि ते समोरच्या पार्टीला किती व्हॅल्युएबल वाटू शकतात. ओके. म्हणजे मला म्हणायचं की तुमचं कंटेंट टाकत राहणं हे फार इम्पॉर्टंट आहे. समजा एखादी इन्फोसिस मध्ये तुम्हाला जॉईन व्हायचंय आणि तुम्हाला तिथल्या एखाद्या रिक्रुटरनी एखादी पोस्ट टाकली की लिंक्डइन वरती, की ही अशी अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इंटरेस्टेड लोकांनी मला सांगा. त्यावेळेला तुम्ही त्याला डायरेक्टली सांगणं गोष्ट वेगळी, कारण त्यांनी ती पोस्ट टाकली आहे, तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करताय. पण तुम्ही जर समजा जसा प्रश्न विचारला की सीएफओ ला तुम्ही जर कनेक्ट केलं, ओके, तुम्ही कनेक्ट केलं, कदाचित तो त्याला ऍक्सेप्टही करेल. ऍक्सेप्ट केल्याबरोबर जर तुम्ही म्हणाल की ऍक्सेप्ट केल्याबरोबर जर तुम्ही म्हटलं ना की मग मला जॉब देता का इन्फोसिस मध्ये, तर कदाचित ते फार चुकीचं होईल. आपण अशा पद्धतीने लिंक्डइनचा वापर नाही करू शकत खरं म्हणजे. म्हणजे मला म्हणायचं दॅट्स नॉट द आयडियल वे. तुम्ही करायला काहीही करू शकता, पण त्याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळतील याची काही गॅरंटी नाही. बरोबर. बरेच प्रश्न आहेत, मी वन बाय वन जरा बघतो आणि कमेंट बॉक्स मध्ये खूप प्रश्न आलेले आहेत. सर सॉरी टू कट यू हिअर. एक याला जोडून एक प्रश्न होता की जर आपण ती पेड सर्व्हिस घेतली, म्हणजे ज्याला आपण प्रीमियम सर्व्हिस म्हणतो लिंक्डइनची, तर ती तिचा फायदा काय आणि न घेऊन तिचा म्हणजे तोटा काय, असं थोडस एक्सप्लेन केलं असतं. आता बघा, त्यांचे जे लिंक्डइनची जी पेड सर्व्हिस आहे, आता कुठल्याही पेड सर्व्हिस मध्ये काय होतं, पेड सर्व्हिस मध्ये तुम्हाला विजिबिलिटी जास्त दिली जाते. म्हणजे जेव्हा लोक शोधतात, पोझिशन शोधतात किंवा तिथे तुम्हाला हायलाइट म्हणून केलं जातं की हा जो व्यक्ती आहे याला एक समजा हायलाइटेड प्रोफाईल असं म्हणून त्याला मार्क केलं जातं आणि मग ते तुम्ही जास्त हायलाइट मध्ये याल, त्याच्यानी त्या सर्च मध्ये याल म्हणा, किंवा ती कंपनी जेव्हा सर्च करेल सिमिलर त्यांना हवे असलेले प्रोफाईल, तेव्हा तुमचं प्रोफाईल हा थोडा वरती येईल इतरांच्या मनात. हा त्याचा मागचा ऍडव्हान्टेज. बाकी तुम्ही रिक्रुटर्सला अनलिमिटेड किंवा त्यांचं काही जो काही लिमिट ठरवलेला असेल त्या पद्धतीने तुम्ही जसा पॅकेज घेतला असेल त्याप्रमाणे तुम्ही तितक्या रिक्रुटर्सला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. भलेही तो तुमच्या कनेक्शन मध्ये असो किंवा नसो, तुम्ही त्यांना पाठवू शकता. हे त्याचं मागचे ऍडव्हान्टेज. एक प्रश्न आहे की लिंक्डइन वरती रेझ्यूम अपलोड करता येतो का? तर आता लिंक्डइन वरती आपल्याला रेझ्यूम अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की आपण पूर्णपणे माहिती आपली प्रोफाईल बनवताना आपण तिथे टाकतो आणि आपला जो रेझ्युमे आहे तो रेझ्युमे आपण पीडीएफ फॉर्म मध्ये तयार ठेवू शकतो आपल्याकडे. आणि कोणी जर आपल्याला सांगितलं की तुझं रेझ्यूम पाठव, तर लिंक्डइन मध्ये ती फॅसिलिटी आहे की आपण त्यांना तिथल्या तिथे आपण पाठवू शकतो. चॅट मध्येच आपण त्यांना पाठवू शकतो तो फाईल अटॅचमेंट. अजून एक प्रश्न असा आहे की रेकॉर्डेड मीटिंग काय म्हटलंय एफबी पेजला बघायला मिळेल का? हे मला वाटतं हा प्रश्न ओमकारजींसाठी आहे
किंवा जे कोणी या सेशनचे आयोजक आहेत त्या सर्वांसाठी आहे, व्यवस्था बघणाऱ्यांसाठी आहे. अजून एक प्रश्न असा आहे की माझा ईमेल ऍड्रेस आणि नंबर मी चॅट बॉक्स मध्ये इथे टाकतो, ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी तो इथून घ्या. तसा तो माझ्या प्रोफाईल वरती अवेलेबल आहे. पर्सनल टाकू की प्रोफेशनल टाकू? प्रोफेशनल टाका सर. प्रोफेशनल सर प्लीज. ओके. माझा मेल आणि माझा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. milind@cybersnipersolutions.com आणि 7722038357 हा माझा नंबर. त्याच्यानंतर काय काय अजून प्रश्न आहेत ते बघूया. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. अर्जुन करपे यांनी लिहिलंय आय हॅव 93,000. म्हणजे मला बहुतेक त्यांना असं म्हणायचे की त्यांचे 93,000 कनेक्शन्स आहेत. तर फारच छान. 93,000 कनेक्शन खूपच चांगली गोष्ट. सेकंड मध्ये दिसले ते. सेकंड मध्ये म्हणजे अच्छा सेकंड मध्ये दिसलेत. ओके बर बर बर. बाकी अजून काय आहे? अपलोड आर्टिकल. मला वाटतं मी याचं उत्तर दिलं होतं की आपण तिथे आर्टिकल्स पोस्ट करू शकतो. तिथे एक ऑप्शन आहे आर्टिकल पोस्ट करण्यासाठीच. त्याच्यानंतर रिझ्यूमचं झालं. एक प्रश्न आहे की फ्रेशर्स नी प्रोफाईल कसा डेव्हलप करावा. चांगला प्रश्न आहे. फ्रेशर्सनी त्यांच्या स्किल्सवर फोकस करावं आणि त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये काय लेटेस्ट चालू आहे त्याबद्दल जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्याबद्दल आपलं मत मांडणं सुरू करावं. किंवा स्वतःहून आपल्याला काही लिहिता येत असेल तर त्याबद्दल लिहून पोस्ट करणं सुरू करावं. जसं की समजा कोणी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे तर त्याला एखाद्या डिव्हाइसचं सर्किट बद्दल काही सांगता येणार असेल, त्यांनी स्वतःचा काही प्रोजेक्ट केला असेल तर ते त्यांनी तिथे हायलाइट करावं, ज्याला चांगलं एक सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यानी आणि प्लस ते करताना काही अशा कंपन्यांना टॅग करावं जे त्या प्रोजेक्टशी निगडीत आहेत. फॉर एक्झाम्पल कोणी जर हेल्थकेअर मध्ये एखादा प्रोजेक्ट केला असेल, इलेक्ट्रॉनिक्सचा प्रोजेक्ट आहे, तर त्यांनी हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये जे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स देतात अशा कंपन्यांना टॅग करायला काहीच हरकत नाही. किंवा तशा क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लोकांना टॅग करायला काहीच हरकत नाही की त्यांना आपण विचारू शकतो की तुम्ही मला याच्यात काही सुधारणा सांगा, अजून काही गोष्टी तुम्हाला सुचवता येत असतील तर ते सांगा, काही चुका असतील तर त्या सांगा, असं आपण लोकांना सांगू शकतो. तर तशा पद्धतीने फ्रेशर्स लिंक्डइनचा यूज करू शकतात. त्यांचे स्किल सेट्स ते दाखवू शकतात. त्यांनी जर समजा काही फ्री किंवा पेड कोर्सेस केले असतील तर त्या कोर्सेसची माहिती ते तिथे देऊ शकतात की मी अमुक अमुक कोर्स पास झालो. त्याचं बरेच लोक त्याचा सर्टिफिकेटचं कॉपी तिथे पोस्ट करतात. तर अशा पद्धतीने आणि मग त्याच्यात हॅशटॅग्स वगैरे वापरून त्याला ट्रेंडिंग मध्ये आणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे की मी जॉब करतो अँड पार्ट टाइम बिझनेस करतो, सो कॅन आय ऍड दिस पार्ट टाइम इन प्रोफाईल. आता दोन गोष्टी आहेत इथे. तुम्ही जर जॉब करताय आणि तुम्ही पार्ट टाइम बिझनेस करताय तर तुमच्या जॉब मध्ये त्या गोष्टीची काही अडचण होणार नाही हे आधी तुम्ही तपासलं पाहिजे. म्हणजे समजा आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करता आहात आणि तुमचा जो बिझनेस आहे तो त्या कंपनीच्या बिझनेसशी रिलेटेड असेल तर ते डायरेक्टली कॉन्फ्लिक्ट होतं आणि ते तुमच्या जॉबला अडचणीत आणू शकतं जर तुम्ही तिथे तुमचं बिझनेस बद्दल काही लिहिलात तर. अशा वेळेला तुम्ही ते तपासावं की हे कॉन्फ्लिक्ट मध्ये आहे की नाही आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यावं. किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसशी निगडीत लोकांना ऍड करायला तर काहीच हरकत नाही, फक्त तुम्ही तुमचा बिझनेस तिथे प्रमोट नाही करू शकणार, ती अडचण होऊ शकते तिथे. तुमचा जॉब मग धोक्यात येऊ शकतो जर तिथल्या HR पाहिलं आणि ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट असेल तर.
मिलिंदजी नमस्ते. प्रीमियमची अमाऊंट विचारली आहे, तर प्रीमियमची अमाऊंट मला आता सांगता येणार नाही, पण ती तुम्हाला त्या साईट वरती जाऊन बघता येईल. 1600 हा, रुपये बोला. सर, 1600 रुपये. मिलिंदजी एक प्रश्न होता. हा, बोला. आम्ही एक प्रश्न टाकला होता वरती की जसे आज लिंक्डइन आहे की 90% लोक ते बघतात रिक्रुटर्स. त्याप्रमाणे नोकरी.com आहे, जॉब रॅपिडो आहे, monster.com आहे. तर अशा कुठल्या इफेक्टिव्ह रिक्रुटर साइट्स आहे की त्याच्यावरती आपण प्रोफाईल क्रिएट करायला पाहिजे? आता बघा, प्रत्येक साईटचा जो उद्देश आहे तो थोडा वेगळा आहे. जसं आता तुम्ही नोकरी, मॉन्स्टर वगैरे म्हणालात, तर तिथे आपण काय करतो, तर तिकडे रिक्रुटर्सनी जे पोझिशन्सच्या ऍड पोस्ट केलेल्या असतात, त्या ऍड्सला आपण रिप्लाय करतो आणि तिथे आपला रेझ्युमे आपण बनवलेला असतो, किंवा आपल्याला ती साईट आपल्या फीड मध्ये देते की ह्या तुमच्या प्रोफाईलला मॅचिंग पोझिशन्स आहेत, आणि तिथे तुमचं पर्सन टू पर्सन इंटरॅक्शन काही होत नाही. वेरॅज लिंक्डइन मध्ये तुमचं पर्सन टू पर्सन इंटरॅक्शन होतं. तुमचं बिहेवियरल ऑनलाईन बिहेवियर कसं आहे हे तिथे लक्षात येतं. आणि त्याचबरोबर आजकाल जी मी म्हटलं की कोणालाही जॉब देताना त्याची जी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आहे ती करताना सुद्धा लिंक्डइन वरती तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात, तुम्ही तिथे काय प्रकारचं कमेंट्स टाकता, काय प्रकारचं तुम्ही कंटेंट पोस्ट करता, याच्याकडे सुद्धा लोकांचं लक्ष असतं. स्पेशली सिनियर मॅनेजमेंट पोझिशन साठी लिंक्डइन हे जास्त प्रिफर्ड आहे कम्पेअर्ड टू नोकरी किंवा मॉन्स्टर वगैरे. तिथून सिनियर पोझिशन्सचे येतच नाही, तिथे येणारच नाही. आजकाल लिंक्डइन हे सिनियर पोझिशन साठी मोस्ट प्रिफर्ड आहे. थँक्यू. मिलिंदजी एक प्रश्न होता. बोला ना. फ्रेशर्सला किती पर्सेंट म्हणजे असं हायर करतात, आणि समजा करत असतील तर मग फ्रेशर्सनी असा कसा त्यांचा डेव्हलप करावा प्रोफाईल ज्याच्याने ते कंपनीच्या व्ह्यू मध्ये जास्ती लगेच येतील? मला वाटतं मी थोडं टच केलं होतं या पॉइंट वरती. तर फ्रेशर्सला किती प्रमाणात हायर करतात, आता बघा, जेवढे पण लोक इंडस्ट्रीमध्ये जॉब करतात ते कधी ना कधी फ्रेशर होतेच, बरोबर. त्यामुळे सर्वांची सुरुवात ऍज अ फ्रेशरच झालेली आहे. पण कंपन्यांमध्ये पोझिशन कशी आहे त्याप्रमाणे फ्रेशरला हायर करायचं की नाही हे ठरवलं जातं. म्हणजे समजा आता एखाद्या पोझिशन मध्ये मला 200-300 लोक घ्यायची आहेत, तर तिथे मी फ्रेशर्स कडे जाऊन, अगदी ज्युनियर लेवलची पोझिशन आहे तिथे मी फ्रेशरला घेऊन त्यांना ट्रेन करणार आहे, आणि मग त्यांना ऑन द जॉब त्यांना रिक्रूट करणार आहे. तर तिथे मी फ्रेशर्सला घेऊ शकतो. जसं जसं माझी सिनियरिटी मला पाहिजे आहे, तर तिथे मला एक्सपिरियन्सच माणूस घ्यावा लागतो. त्यामुळे सिनियर पोझिशन्सला तुम्हाला फ्रेशर्स डायरेक्टली घेतले जात नाही, तुम्हाला ज्युनियर पोझिशन्सलाच फ्रेशर घ्यावे लागतात. बऱ्याचशा कंपन्या या जेव्हा त्यांचं एक्सपान्शन करत असतात, नवीन प्रोजेक्ट त्यांच्याकडे असतात, तेव्हा किंवा ते नवीन ऑफिसेस उघडणार असतात, अशा ठिकाणी ते फ्रेशरला जास्त प्रिफर करतात. कारण तिथून पुढे त्यांना मेंटर करणं, त्यांना मेंट करणं हे सोपं असतं कम्पेअर्ड टू लॅटरल हायरिंग मध्ये. लिंक्डइन प्रमाणे अदर सोशल मीडिया धन्यवाद, प्लॅटफॉर्म चेक होतात का? थोडस सिक्युरिटी साइडला जातोय हा प्रश्न, पण उत्तर देतो मी की होतात. तुमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा चेक होतात. त्यामुळे जर तुम्ही लिंक्डइन मध्ये जर तुमचं पर्सनॅलिटी एक प्रकारची दाखवता आहात आणि तुम्ही समजा फेसबुक वरती त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहात, तर ते सुद्धा कधी ना कधी चेक होणार. आता ते कंपनी टू कंपनी डिफर करता. आता प्रत्येक कंपनी चेक करेलच असं नाहीये. कंपनी टू कंपनी डिफर करतं, म्हणजे त्याच्याने रिक्रुटमेंट कॉस्ट वाढते. तुम्ही जितकं जास्त चेकिंग करता तर ती रिक्रुटमेंट कॉस्ट त्या कंपनीला बेअर करावी लागते. मग ते कुठल्या पोझिशनच्या बाबतीत ती बेअर करू शकतात आणि कुठल्या नाही याच्यावरती ते अवलंबून आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया असं ओमकारजी म्हणतायत, तर शेवटचा प्रश्न घेऊया आपण. बोला सर नमस्कार, मी संतोष देशपांडे बोलतोय. बोला. नमस्कार सर. याच्यामध्ये माझे 2 प्रश्न असे होते की एक तर पेज कसं इफेक्टिव्हली वापरता येईल, आणि
एखाद्या म्हणजे लिंक्डइन प्रोफाईल आपला असताना मॉडरेट पोस्ट असं काही एक फॉर्म्युला काही आहे का बाबा एवढ्या पोस्ट आपण टाकणं जास्त उचित राहील किंवा त्याचा अतिवापर करणं ही चांगला नाही, असं काही एखादं काही सजेस्ट करू शकाल का? नंबर ऑफ पोस्ट पर वीक और पर मंथ और व्हॉट एव्हर वी कॅन से, आणि हाऊ इफेक्टिव्हली पेज कॅन बी युज्ड. ओके. आता आपण कंटेंटच्या बाबतीत जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा मी काही गोष्टी सांगितल्या की आपल्या कंटेंट आपण टाकतोय तर तो आपल्या बिझनेस किंवा आपल्या करिअरच्या गोलच्या दृष्टीने असावा, जेणेकरून आपण उगाच काहीतरी विषयाला हात घालतोय, काहीतरी टाकतोय, मत मांडतोय असं न होता काही कंटेंट मध्ये काहीतरी मिनिंगफुल असावं आणि ते लोकांना सहजपणे समजेल आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं मत त्याच्यावरती मांडताय तर ते क्वालिटी असावं क्वांटिटी पेक्षा. दुसरं म्हणजे की एक किती पोस्ट असायला पाहिजेत. आता मी असं म्हणेन की आठवड्याला एखादी पोस्ट टाकली तर ती सफिशियंट आहे, कारण की तेवढं तुम्हाला सुचलंही पाहिजे. तुम्ही रोज एक पोस्ट टाकायला मला नाही वाटत की आपल्याला तेवढं प्रोफेशनल विषयाच्या बाबतीत तेवढं सुचेल की रोज एक पोस्ट टाकणे. ते फार अवघड होईल. ते तुम्ही असं कदाचित करू शकाल की आठवड्यातून एकदा एक आपली ओरिजिनल पोस्ट टाकायची आणि एखादी शेअर करायची. तेवढं केलं तरी सफिशियंट आहे असं मला वाटतं. पण पोस्ट टाकण्यापेक्षा आपण आर्टिकल्स लिहिणं आणि आपण योग्य त्या लोकांबरोबर कनेक्टेड राहणं हे जास्त महत्वाचं. ओके सर, थँक्यू. धन्यवाद मिलिंदजी. धन्यवाद मी सर्वांना. मी अपेक्षा करतो किंवा आशा करतो की तुम्हाला आज काहीतरी माहिती जी काही मी दिली आहे ती उपयोगाची राहील. नक्कीच सर, नक्कीच. नक्कीच सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. डेफिनेटली.